मंगेश भास्कर सर यांच्या द्राक्ष बागेत आलो आहे आणि ते दाखवता येत आता आपल्याला पानदेठ परीक्षणासाठी कशा पद्धतीने पान काढायचे, पानदेठ काढायचे. मित्रांनो, साधारण 35 हिवाळ्यात आहोत आपण. नोव्हेंबरची छाटणी आहे. तर चिरटणी अवस्था म्हणजे डोळ्यात येण्याची अवस्था ही आत्ता 40व्या दिवस आला आहे, पण अजूनही सुरू झालेली नाही. परंतु कुठं आता डोळ्यात यायला सुरुवात झालेली. अशा अवस्थेमध्ये आपण हे पान, गडाच्या अपोजिटचं हे पान काढायचं आणि त्याचा हा देठ जो आहे, हा देठ आपल्याला घ्यायचा आहे. आणि असे 150 देठ एका एकरचे घेऊन आपण ते पानदेठासाठी द्यायचे. आणि पानदेठ केल्यानंतर लगेचच जेव्हा तो रिपोर्ट येईल, त्या रिपोर्टमध्ये अमोनियाकल नायट्रोजन हा आपण पाहून घ्यायचा आहे. त्याची लेवल जर 600च्या पुढं असेल, 700, 800, 900, 1000, तर ती धोकेदायक आहे. आणि त्यासाठी आपल्याला कमाप 26 याचं 2 मिली प्रति लिटरचे त्या ज्या प्रमाणात अमोनिकल नायट्रोजन आहे त्या प्रमाणात 1, 2 किंवा 3 स्प्रे आपल्याला फ्लॉवरिंग ते सेटिंगच्या अवस्थेत करायचे, जेणेकरून त्याच्यामुळं अमोनिकल नायट्रोजनची लेवल पटकन एका स्प्रेमध्ये 200 ppm कमी येते. आणि त्यामुळे आपल्याला सेटिंगला जी काही गळ होते त्या गळीपासून बाग वाचवता येतं. त्यामुळं हे गळ कूज होऊ नये म्हणून द्राक्षबागेमध्ये पानदेठ फ्लॉवरिंगपूर्वी पानदेठ करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि हे पान त्यासाठी आपल्याला काढायचे. धन्यवाद.